नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. चला, आलेत का सर्व? आले आपली 2 कामं करा. लिंक शेअर करा, लाईक करा. चला फास्ट मध्ये. सगळ्यांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? पटापट कमेंट करा बरं. तुमच्यासाठी खास आपण सिरीज चालू केली होती 5000 प्लस. त्यामध्ये लेक्चर नंबर चालू आहे 56. ज्यांनी आतापर्यंत 55 लेक्चर बघितले नसेल, एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होऊन जाईल. चला, सगळ्यांनी लिंक शेअर केली, लाईक करून घेतले. लगेच आपण सुरुवात करणार आहोत. चला, विद्यार्थी संख्या, लाईकची संख्या 100 झाली तर लगेच सुरुवात करणार. त्यामुळं प्रत्येकाने पोलीस भरती करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक मुलापर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर झाली पाहिजे आणि जेवढे लाईव्ह असेल तेवढ्यांनी लाईक करून घ्यायचे. चला सुरू करूयात. काल तुम्हाला होमवर्क साठी प्रश्न दिला होता. तो प्रश्न बघा, एका संख्येला 7 ने भागले तेव्हा त्या संख्येचा वर्ग आला तर ती संख्या कोणती? ऑप्शन बघा, 49, 7, 1/7 आणि 1/49. प्रश्नाचा अर्थ कळला का? ऑप्शन मध्ये अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येला 7 ने भागलं तर त्या संख्येचा वर्ग होतो? तर बघा, 49 ला 7 ने भागलं तर उत्तर 7 येतं. 7 ला 7 ने भागलं तर उत्तर 1 येतं. परंतु 1/7 ला जर तुम्ही 7 ने भागलं, 1/7 ला 7 ने भागलं, भागिलेचं गुणिले होतं आणि समोरचा अपूर्णांक काय होणार? व्यस्त. मग आता 1 गुणिले 1 1 आणि 7 गुणिले 7 49. म्हणजे जी पण आपण संख्या घेतली त्या संख्येचा वर्ग कधी होतो? 7 ने भागल्यावर. तर 1/7 ला जर 7 ने भागलं तर जी संख्या घेतली त्या संख्येचा वर्ग तयार होतो. म्हणून काय येणार इथं? ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3. कळलं का प्रश्नाचा अर्थ? एका संख्येला 7 ने भागले तेव्हा त्या संख्येचा, जी संख्या आपण घेतली ना, त्या संख्येचा वर्ग आला तर ती संख्या कोणती? मग 1/7 चा वर्ग, 1 चा वर्ग, 1 अंशस्थानी, 7 चा वर्ग 49 छेदस्थानी. 1/7 चा वर्ग किती? 1/49. आले? 7 ने भागल्यावर म्हणजे ती संख्या कोणती असणार? 1/7. समजला का प्रश्न? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 12,000 प्लस 13 शतक प्लस 2 दशक बरोबर किती? ऑप्शन बघा, 12,132, 12,320, 1,20,132, 1,21,320. चला, किती लिहायचं उत्तर? 12,000, 13 शतक आणि 2 दशक बरोबर किती? बारा 1300 अधिक दशक म्हणजे 20 बरोबर किती? चला, सगळ्यांनी उत्तर सांगायचंय. काय येईल ऑप्शन नंबर? 1 येईल का 2 येईल का 3 येईल की 4 येईल? बघा, आता नीट लक्ष द्या. 12,000 म्हटलं, 12,000 म्हणजेच 12 वरती 3 शून्य. 13 शतक. आता शतक म्हणजे काय? 100. 13 शतक म्हणजेच 13 गुणिले 100 किती झाले? 1300. मग प्लस आहे, मग 1300 प्लस करा. त्यानंतर काय सांगितलं? 2 दशक. दशक म्हणजे किती? 10. मग 2 गुणिले 10 किती झाले? 20. 20 यांची करा बेरीज. 0, 2, 3, 2 आणि 1 3, 101. मग बेरीज किती येणार? 13,320. ऑप्शन नंबर बी येणार इथं. ऑप्शन नंबर काय येणार? बी. 12,000 प्लस 1300 प्लस 20 किती येणार? 13,320. चुकून 12,000 प्लस 1300 पुढे 1300 लिहून 20 असं लिहू नका. ऑप्शन नंबर 4 लिहू नका. कळलं? 12,000 आणि हे 1,000 झाले 13,000, हे 300 आणि हे वरचे 20 किती झाले? 13,320. क्लिअर? असेच सिल्ली मिस्टेक होतात आणि एक एक मार्क जातो. कळले सर्वांना? क्लिअर का आता? पुढचा प्रश्न बघा, 543.823
या संख्येतील 3च्या स्थानिक किमतीमधील फरक किती आहे? ऑप्शन बघा 2.997, 3.280, 802 आणि 28. 3 या संख्येतील स्थानिक किमतीतील फरक किती? चला काय लिहायचं उत्तर? पहिल्या 3ची स्थानिक किंमत किती आहे? 3. पुढच्या 3ची स्थानिक किंमत किती आहे? 0.003. आता ह्याच्यातला तुम्हाला फरक काढायचा म्हणजेच काय? वजाबाकी. मग 300 मधून 3 गेले, सॉरी 10 मधून 3 गेले 7, एखादचा 10तून 1 गेला 9, एखादचा 10तून 1 गेला 9, एखादचा 1 3तून 1 गेला 2, म्हणजेच किती येणार? 2.997. 1000 मधून 3 गेले किती येणार? 997. म्हणजेच 3000 मधून 3 गेले किती येणार? 2997. 3 घरं सोडून पॉइंट, म्हणजे उत्तर काय येणार? 2.997. ऑप्शन नंबर ए येणार. काय येणार? 2.997. क्लिअर? समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा. 270 उमेदवारांची परीक्षेला निवड झाली, त्यापैकी 252 उमेदवार पास झाले, तर पास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती? ऑप्शन बघा 50%, 90%, 52.5% आणि 93.33%. तर जे पास झालेत उमेदवार त्यांची टक्केवारी किती? जेवढे बसलेत त्यांच्यापेक्षा. म्हणजे बसलेत ते असणार पूर्णपणे 100%. 270 पैकी 252 विद्यार्थी पास झाले, किती टक्के? म्हणजेच गुणिले 100. भाग द्या आता. 0 गेला 0 गेला, 9 त्रिक 27, 9 दुने 18, 7 उरले, 9 8 72. 3 ने भाग दिला, 3 9 27, 1 उरला 0 घेतला पॉइंट, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, म्हणजे 9.33 गुणिले 10 केलं तर किती येणार? हा एक पॉइंट आहे इकडे एक घर सोडून, म्हणजेच किती येणार? 93.33%. एवढे उमेदवार पास झाले. ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर 4. भाग द्यायचा आहे फक्त. जे एकूण उमेदवार ते छेदस्थानी, जेवढे पास झाले ते अंशस्थानी गुणिले 100 म्हणजे टक्केवारी. किंवा 270 हे पूर्णपणे 100% होते, त्यापैकी 252 म्हणजे 93.33% विद्यार्थी पास झाले. क्लिअर? समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा. एका गावात स्त्रियांचे एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण 45% आहे. गावची लोकसंख्या 12,000 असल्यास त्या गावात किती स्त्रिया आहेत? ऑप्शन बघा 5,400, 5,500, 4,500 आणि 5,250. एकूण लोकसंख्या आहे 12,000, त्यापैकी 45% ह्या स्त्री आहेत. तर स्त्रियांची संख्या किती? सगळ्यांचं उत्तर बरोबर आलं पाहिजे. सगळ्यांच्या कमेंट दिसल्या पाहिजेत. ऑप्शन नंबर 1. व्हेरी गुड. बघा सरळ 12,000चे 45% काढायचे. 2 0 कट, 120 गुणिले 45. 0 लिहून टाकला, 12 5 60, 6 12 चोक 48 आणि 2 50, 50 आणि 4 54. म्हणजेच किती आली स्त्रियांची संख्या? 5,400. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर 1. स्त्रियांची संख्या किती असणार? 5,400. आता मला सांगा यामध्ये पुरुषांची संख्या किती असणार? ह्याच गणिताचं पुरुषांची संख्या, पण ह्याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी कमेंट मध्ये द्यायचे. पुरुषांची संख्या सगळ्यांनी कमेंट मध्ये उत्तर द्यायचे. जेवढे लाईव्ह दिसतात ना तेवढ्या कमेंट दिसल्या पाहिजेत. बघा तुमच्यासाठी कॅमेरा बंद आहेत, सध्या दुरुस्तीला नेलाय, तरी सुद्धा तुमचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही दररोज रेकॉर्डिंग करून ठेवतोय तुमच्यासाठी खास, तुमचे दिवस वाया जाऊ नये म्हणून. तर तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे व्हिडिओ शेअर करायचे, लाईक करायचे आणि सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचं. कळले? लवकरच येऊयात तुमच्यासाठी लाईव्ह वर. पण तोपर्यंत ज्यांनाही आपली विजेता बॅच घ्यायची असेल घेऊ शकता. सध्या ऑफर आहे.
ऑफर मध्ये तुम्हाला 2500 ची बॅच. काय ऑफर आहे तर त्यासाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा. जी पण एकदम जबरदस्त ऑफर असेल ती तुम्हाला भेटून जाईल. 8233007373 ह्या नंबरला कॉल करा. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला हे सर्व शिक्षक शिकवणार त्या बॅच मध्ये. या बॅचचं लेक्चर 3 ते 4 महिने चालणार. 3 ते 4 महिने लाईव्ह आणि त्यानंतर वर्षभर तुम्ही ते रेकॉर्डिंग लेक्चर बघू शकता कितीही वेळा. दररोज आपले 4 तास लाईव्ह लेक्चर होतात. टॉपिक नुसार तुम्हाला पीडीएफ भेटते. सर्व विषयांचे 2 ई बुक भेटतात तुम्हाला. सर्व विषयांचे, मराठीचे 2, गणिताचे 2, बुद्धिमत्ताचे 2, सामान्य ज्ञानाचे 2, सामान्य विज्ञानाचे 2, असे तुम्हाला प्रत्येक विषयाचे 2 असे 10 ई बुक भेटतात. त्याचबरोबर चालू घडामोडीचे सुद्धा मासिक भेटतात, मॉक टेस्ट भेटते, डाऊट सेशन होतं. अजून काय पाहिजे? एवढं सगळं तुम्हाला वन टाइम एकदाच भरायची अमाऊंट, त्याच्यामध्ये सगळं काय भेटून जातं. तर अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा, सगळी माहिती भेटून जाईल. ज्याला घ्यायचं असेल घेऊ शकता, नक्कीच फायदा होऊन जाईल. पुढचा प्रश्न बघा, 60 पैसे हे 15 रुपयांचे शेकडा किती? ऑप्शन बघा 5, 6, 4 आणि 9. 60 पैसे हे 15 रुपयाचे शेकडा किती? तुम्हाला शेकडा जरी काढायचा असेल तर सगळ्यात पहिलं दोन्ही एकक समान पाहिजेत. दोन्ही एकक कशी पाहिजेत? समान. बघा 60 पैसे हे 15 रुपये. 15 रुपये म्हणजेच 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग 15 रुपये म्हणजेच 15 गुणिले 100 1500 पैसे. कळलं का? 1500 पैसे. ही किती टक्के आहेत म्हणल्यावर काय करणार इथं? गुणिले 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 15 एके 15, 15 चौक 60. म्हणजे 60 पैसे हे 15 रुपयाचे किती टक्के आहेत? तर फक्त 4% आहेत. 60 पैसे हे 15 रुपयाचे किती टक्के आहेत? 4%. कारण 15 रुपयाचे 10% 1.5 होणार. 1.5 म्हणजे 150. म्हणजे 60 पैसे 150च्या कमीच, म्हणजे 4% आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 450 चे 28% अधिक 280 चे 45% बरोबर किती? ऑप्शन बघा 252, 126, 450 आणि यापैकी नाही. 450 चे 28% आणि 280 चे 45%. दोघांचं समानच उत्तर येणार. याचा 0 इकडे दिलाय आणि याचा 0 इकडे दिलाय. काही वेगळं नाही. एकच काढलं तरी येईल. बघा 450 चे 28%, टक्के म्हणजेच भागिले 100, अधिक 280 चे 45%, टक्के म्हणजे भागिले 100. बघा 0 गेला 0 गेला, 5 दुने 10, 5 9 45, 14 दुने 28, 14 9 126. इकडे पण सेम तसाच भाग जाणार. 0 जाणार 0, 5 दुने 10, 5 9 45, 2 1 2, 2 चौक 8, 14 9 किती? 126. मग 126 126 किती झाले? 100 100 200, 26 26 52. म्हणजेच किती येणार? 252. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर 1. कळले सर्वांना? क्लिअर का? पुढचा प्रश्न बघा, 2 पासून 10 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? ऑप्शन बघा 20, 18, 24 आणि 40. फक्त विषम संख्यांची बेरीज. आता काही हुशार असतील तर ते म्हणतील 2 नंतरची 3 आहे, नंतर 5 आहे, नंतर 7 आहे, नंतर 9 आहे. 4 संख्या आहेत ना, करा बेरीज. 7 आणि 3 10, 10 आणि 5 15, 15 आणि 5 20 आणि 4 24. आली बेरीज 24. सिंपल पद्धतीने. किती संख्या आहेत? 4च. मग 4 संख्या असेल तर आपल्याला बेरीज करायला काय अवघड नाहीये. जर जास्त संख्या असतील तर त्यामधील 2 ते 10 मध्ये किती विषम संख्या आहेत त्या. मग पहिली विषम संख्या प्लस शेवटची विषम संख्या भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या. कळलं? आता ह्या 4च संख्या आहेत. आपल्याला माहिती आहे 2 ते 10 मध्ये विषम संख्या किती आहेत? 4. मग पहिली विषम संख्या 3, शेवटची विषम संख्या 2 भागिले 2
गुणिले एकूण विषम संख्या किती आहेत? 4च आहेत. मग 9 3 12 भागिले 2 गुणिले 4. बे एक बे, बे दुने 4, 12 दुने 24. या पद्धतीने पण करू शकता. पण आता संख्या 4च होत्या म्हणून आपण सरळ सिंपल बेसिक पद्धतीने केलं. जर जास्त संख्या असेल तर सगळ्यात पहिलं एकूण संख्या काढायच्यात. मोठ्या संख्यातून लहान संख्या वजा करून प्लस 1 करायचं, एकूण संख्या निघतील. त्याला भागिले 2 केलं, अर्ध्या सम अर्ध्या विषम संख्या. मग दोन्ही समसंख्या आहेत म्हणजे समसंख्या एकीने जास्त. मग विषम संख्या किती आल्या इथं? 4 आल्या. मग पहिली विषम संख्या प्लस शेवटची विषम संख्या भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या. म्हणजे तुम्हाला सर्व विषम संख्यांची बेरीज भेटेल. कळले सर्वांना आता? क्लिअर का? पुढचा प्रश्न बघा. पुणे ते नांदेड हे अंतर 750 किलोमीटर आहे. एकाच वेळी सकाळी 6 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाडीचा वेग अनुक्रमे ताशी 55 किलोमीटर व ताशी 70 किलोमीटर असल्यास दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील? ऑप्शन बघा. 10 वाजता, 12 वाजता, 11 वाजता आणि 8 वाजता. पुणे ते नांदेड एकूण अंतर किती आहे? 750 किलोमीटर. गाड्या कशा आहेत? विरुद्ध दिशेने. म्हणजे एक गाडी येते 55 किलोमीटर, दुसरी गाडी येते 70 किलोमीटर. एका तासाला 125 किलोमीटर एवढं अंतर कव्हर होते. कारण पुण्यावरून निघालेली गाडी तिचा समजा 55 वेग असेल आणि नांदेड वरून निघालेली गाडीचा 70 वेग असेल. मग एका तासात ती येणार तिकडून 70 किलोमीटर, ही जाणार इकडून 55 किलोमीटर. म्हणजे एका तासात 125 किलोमीटर अंतर कव्हर होईल. 750 करण्यासाठी किती वेळ लागणार? 25 5 125, 25 3 75, 0 5 1 5, 5 6 30. म्हणजे 6 तास लागतील. या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटायला 6 तास लागतील. 6 वाजता गाडी निघाली, मग पुढे 6 तास म्हणजेच 12 वाजता त्या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील. 12 वाजता त्या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील. समजलंय? एकूण अंतरला यांच्या ताशी वेगाने भागायचे. जर गाड्या विरुद्ध दिशेने असेल तर वेगांची बेरीज होते, एकाच दिशेने असेल तर वेगांची वजाबाकी होते. क्लिअर? समजलंय का? पुढचा प्रश्न बघण्याआधी पोलीस भरतीसाठी विजेता बॅचची फी बघा. 2,500 रुपयाची बॅच तुम्हाला 1200 रुपयामध्ये भेटेल. ज्याला फक्त अंकगणित घ्यायचं आहे तर फक्त अंकगणित सुद्धा भेटेल. अंकगणिताची सेपरेट बॅच तुम्हाला 399 मध्ये भेटून जाईल. अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा. 8233007373. या नंबरला कॉल करा, सर्व माहिती भेटून जाईल. ठीक आहे? संपलं नाही लेक्चर, अजून पुढचा प्रश्न बाकी आहे. 19,683 याचे घनमूळ किती? ऑप्शन बघा. 27, 37, 23 आणि 33. घनमूळ काढायचं. घनमूळ हा आपला टॉपिक झालेला आहे बॅच मध्ये, त्यामुळं विद्यार्थ्यांना माहिती असेल घनमूळ कसं काढायचं. बघा, घनमूळ काढायचे 19,683. मॅजिक अंक 3 असेल तर 3 ऐवजी 7 लिहिणार, 7 असेल तर 7 ऐवजी 3 लिहिणार, 2 असेल तर 8 लिहिणार, 8 असेल तर 2. मग ह्याचा शेवटचा अंक 3 आहे, मग 3च्या ऐवजी आपण 7 लिहिणार कन्फर्म. याचं वर्गमूळ शेवटचा अंक 7च असणार. आता घनमूळ काढताना वर्गमूळ आलं. घनमुळामध्ये याचा शेवटचा अंक 3 असेल तर त्याचं घनमूळ याचा शेवटचा अंक कन्फर्म 7 असणार. घनमूळ काढताना आपण 3 अंक सोडायचे, शेवटचे 3 अंक सोडले, राहिलेली संख्या 19. याच्यातून कोणत्या संख्येचा घन वजा होतो? 3चा घन 27, 2चा घन 8, 2चाच घन वजा होतो, म्हणजे ह्याचं घनमूळ किती असणार? तर 27 असणार. ऑप्शन नंबर ए. याचं घनमूळ किती असणार? 27. कळलं? शेवटी 3 असेल तर 7 घ्यायचा, 7 असेल तर 3, 2 असेल तर 8 घ्यायचा, 8 असेल तर 2. हे 4 अंक सोडून जे पण अंक असतील ते आहे तसेच घ्यायचे. म्हणजे 0 असेल तर 0, 1 असेल तर 1 घ्यायचा, 4 असेल तर 4 घ्यायचे, 6 असेल तर 6 घ्यायचे, 9 असेल तर 9 घ्यायचे.
पण हे अंक असेल तर ह्याच्या बदली हे घ्यायचे. कळले सर्वांना? घनमूळ काढायचं. क्लिअर का? पुढचा प्रश्न बघा. मधूची 5 विषयातील गुणांची सरासरी 75 असून उरलेल्या 2 विषयातील गुणांची सरासरी 80 आहे, तर त्याच्या 7 विषयातील एकूण गुण किती? ऑप्शन बघा. 505, 515, 525 आणि 535. 5 विषयातील सरासरी दिली, 2 विषयातील सरासरी दिली आणि टोटल गुण विचारले 7 विषयातील एकूण गुण. 5 विषयांची सरासरी 75 आहे, म्हणजे 5 विषयांमध्ये एकूण किती गुण आहेत? 5 5 25, 5 7 35 आणि 2 37. 375 मार्क आहेत आणि 80 गुण सरासरी 2 विषयातील आहेत. सरासरी 80 म्हणजे एकूण किती येणार? 80 दुनी 160. मग आता 7 विषयांची बेरीज 5 5, 6 12 आणि 13, 3 2 5 किती असणार? 535. ही आहे 5 विषयातील एकूण बेरीज आणि ही आहे 2 विषयातील एकूण बेरीज. 5 आणि 2 किती झाले? 7 आणि ही बेरीज कसली असणार? मग 7 विषयातील एकूण बेरीज. 7 विषयातील एकूण बेरीज किती असणार? 535. ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर 4. कळले का आता सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. टीव्हीची किंमत 25% ने वाढवली तर नवीन किंमत पुन्हा मूळ स्थितीत मध्ये आणण्यासाठी कितीने कमी करावी लागेल? ऑप्शन बघा. 15%, 25%, 20% आणि 30%. प्रश्न नीट समजून मग उत्तर सांगा. नाही तर 25% ने वाढवली, मग आता परत 25 ने कमी झाले तर परत मूळ स्थितीत येईल का? ती येईल का? तर प्रश्न नीट समजून घ्या. पहिली टीव्हीची किंमत समजा 100 रुपये होती. आता 25% ने वाढ झाली म्हणजेच ती किती होणार? 125 रुपये. आता त्यांनी काय सांगितलंय? ही 125 परत मूळ स्थितीत 100 रुपयाला आली पाहिजे. तर मग आता किती टक्के डिस्काउंट द्यायचंय? मग तुम्ही 125 चे जर 20% डिस्काउंट दिलं, 20% म्हणजेच किती रुपये? 20 5 100, 5 दुने 10, 5 5 25 म्हणजे किती रुपये डिस्काउंट होणार? 25 रुपये. मग 125 चा 25 रुपये डिस्काउंट दिलं तर परत कितीला भेटणार? 100 रुपयाला. म्हणजे आता किती टक्क्यांनी कमी करावं लागेल? तर 20%नीच कमी करावं लागेल, 25 नाही. 25%ने अजून जास्त कमी होईल. कळलं? पहिली जी किंमत होती 25%ने वाढवली. आता नवीन किंमत जर 20%ने कमी केली तर परत मूळ स्थितीत त्या वस्तूची किंमत येऊन जाईल. कळले का आता? क्लिअर? ज्यालाही समजलं नसेल त्याने परत 1-2 वेळा बघा. एकदम सोप्या भाषेत आणि स्पष्ट सांगितलेलं आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. x वर्ग वजा y वर्ग कंसात x अधिक y छेद x अधिक y चा वर्ग. सोडवा. ऑप्शन बघा. x वजा y, x अधिक y, 2x अधिक y आणि यापैकी नाही. काय याचं उत्तर? आता फोड करायची माहिती पाहिजे. बघा. x वर्ग वजा y वर्ग आणि x अधिक y छेद आहे x अधिक y त्या दोघांचा वर्ग. आता x वर्ग वजा y वर्गची फोड काय होणार? फक्त ह्याची फोड. एका कंसात बेरीज आणि एका कंसात वजाबाकी. आता हा पुढचा कंस आहे x अधिक y. आता x अधिक y ह्याचा वर्ग, तर ह्याचाच अर्थ काय? x अधिक y आणि x अधिक y या दोघांचा गुणाकार म्हणजे x अधिक y चा वर्ग. मग आता काटाकाटी करा. x अधिक y ला x अधिक y गेले, x अधिक y ला x अधिक y गेले, राहिले काय फक्त x वजा y. म्हणजे उत्तर काय येणार? x वजा y. ऑप्शन नंबर येणार ए. किती येणार उत्तर?
एक्स वजा वाय. कळलं का सर्वांना? क्लिअर? आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जर किमती टाकून सांगितलं ना, काही सेकंदात कळेल बघा. आता हे एक्स वर्ग वाय वर्ग हे नसेल समजलं. आता एक्सची आपण एखादी किंमत घेऊ, वायची एखादी किंमत घेऊ, उत्तर हेच येणार एक्स वजा वाय. बघा नीट लक्ष द्या. एक सोपं उदाहरण घेऊ आपण. बघा इथं मी एक्सची किंमत 5 घेतली, वायची किंमत 3 घेतली. उत्तर काय येणार? एक्स वजा वाय. बघा आता काय सांगितलंय पहिल्या ठिकाणी एक्स वर्ग वजा वाय वर्ग एका कंसात, दुसऱ्या कंसात एक्स अधिक वाय. छेदस्थानी काय आहे? एक्स अधिक वाय याचा वर्ग. आता एक्स आणि वायच्या किमती टाका. बघा एक्स वर्ग वजा वाय वर्ग. आता आपण ह्याची फोड कशी तयार केली होती? एक्स अधिक वाय एका कंसात, दुसऱ्या कंसात एक्स वजा वाय आणि हे एक्स अधिक वाय. आणि ह्याची फोड कशी केली होती आपण? एक्स अधिक वाय आणि एक्स अधिक वाय. आता एक्स म्हणजेच किती आहे? 5. मग 5 आणि वाय म्हणजे किती आहे? 3. 5 आणि 3 8. कंस म्हणजेच गुणिले. आता 5 वजा 3. 5 वजा 3 किती आले? 2. गुणिले. इथं 5 आणि 3 किती झाले? 8. आता छेदस्थानी बघा 5 आणि 3 8 गुणिले 5 आणि 3 8. आता बघा मी काय केलं होतं इथं एक्स अधिक वाय गेलं म्हणजे 8 आणि 8 गेले. इथं पण तेच केलं एक्स अधिक वाय गेलं 8 आणि 8 गेले. राहिले काय? एक्स वजा वाय. आता एक्स म्हणजेच किती? 5. वाय म्हणजेच किती? 3. यांची वजाबाकी किती आली? 2. तेच इथं सांगितलंय एक्स वजा वाय. कळलं का काय केले? फोड केली फक्त आपण, दुसरं काही नाही. एक्स वर्ग वजा वाय वर्गची फोड काय आली? एक्स अधिक वाय एक्स वजा वाय. आणि एक्स अधिक वाय वर्ग कंसाचा वर्ग ह्याची फोड काय आली? 2 वेळा एक्स अधिक वाय एक्स अधिक वाय. कळलं? मग हे कॅन्सल झालं. फक्त राहिलं काय इथं? एक्स वजा वाय. इथं पण तुम्हाला किमती टाकून पण तेच दाखवले मी. एक्स वजा वाय. एक्स म्हणजे 5, 5तून 3 गेले, 2 राहिले आणि इथं सुद्धा उत्तर तेच राहिले. कळलं? एकदम सोप्या पद्धतीने आता तुमच्या डोक्यात फिट बसला असेल. ज्यांनी लाईक केलं नसेल ना त्यांनी आता लाईक करून घ्यायचं. त्याला पाहिजे असेल स्क्रीनशॉट काढू शकता. आता फोड सगळ्यांच्या डोक्यात फिट बसली असेल. क्लिअर का? म्हणून इथं उत्तर काय येणार? फक्त एक्स वजा वाय. क्लिअर? केले का आता सर्वांनी लाईक? एवढं कंजूसी करू नका. सगळ्यांनी लाईक करून घ्यायचं. ठीक आहे? एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय. चला पुढचा प्रश्न बघा आता. 37.1/2 भागिले 1/8 बरोबर किती? ऑप्शन बघा 300, 400, 500 आणि यापैकी नाही. चला सांगा आता उत्तर. 37.1/2 ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला सगळ्यात आधी आपण अपूर्णांकात रूपांतर करूया. इथं होतं गुणाकार, इथं होते बेरीज. 37 दुणे 74 आणि 75. मग 37.1/2 ह्याची फोड काय येणार? 75/2 भागिले 1/8. भागिलेचं काय होतं? गुणिले होतं आणि पुढचा अपूर्णांक व्यस्त होतं म्हणजेच 8 वरती 1 खाली. बेक बे बेचोक 8 75 चोक 300. म्हणजे उत्तर काय येणार इथं? 300 येणार आहे. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर 1. किती उत्तर येणार? 300. समजलं सगळ्यांना? क्लिअर? चला हाच होता शेवटचा प्रश्न. असेच ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केला नसेल त्यांनी करून घ्या. कारण युट्यूबचे आपले जेवढेही लेक्चर होतात त्या सर्वांची PDF तुम्हाला फ्रीमध्ये फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये भेटून जाईल. आणि तसेच ज्यांनी आतापर्यंत टेलिग्रामला जॉईन केलं नसेल करून घ्या. कारण तिथं तुम्हाला भरती संबंधित सर्व काही अपडेट एकाच ठिकाणी भेटून जाईल. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचंय. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर झाली पाहिजे. आणि ज्यांनी लाईक केलं नसेल जाता आता तरी लाईक करून जायचंय. कसं वाटलं लेक्चर आणि जे प्रश्न विचारले त्यांची उत्तर
सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला मग आज आपण इथेच थांबूया. भेटूया दररोज दुपारी 1 वाजता, न चुकता न विसरता. चला बाय बाय, टेक केअर.